नमस्कार. मागील काही व्हिडिओजमध्ये हे तुम्ही निश्चित ऐकलं असेल की आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे शरीराला धारण करतात. त्यापैकी निद्रेबद्दल आपण बरीचशी माहिती घेतली. आपण जाणून घेऊया आज आहाराबद्दल. त्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट तुमच्याशी शेअर करते. सध्या चैत्र महिना सुरू आहे. त्यानिमित्तानं चैत्रगौरीचं व्रत हे सगळीकडे केलं जातं. खरं तर ते खास अन्नपूर्णेचं व्रत असं मानलं जातं. ह्या अन्नपूर्णा मातेची ही गोष्ट खास तुमच्यासाठी. फार वर्षांपूर्वी शंकर आणि पार्वतीमध्ये संवाद सुरू होता आणि त्यावेळेला शंकर पार्वतीला म्हणाले की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. पार्वती म्हणाली, काय? ब्रह्म हे सत्य आणि जगत हे मिथ्या? हे एवढी सुंदर सृष्टी नटलेली, सजलेली, तिथं असलेली नाती, एवढी सुंदर नात्यांमधला असणारा गोडवा, हे सगळं मिथ्या? महादेव म्हणाले, हो हो, हे सगळं मिथ्या, ब्रह्म तेवढं सत्य. पार्वती त्यांना अजून म्हणाली की अहो, आपण जे खातो ते अन्नही मिथ्या. महादेव म्हणाले, हो, ते सुद्धा मिथ्या. झालं, पार्वतीला आला राग आणि ती तिथून तडक निघून गेली. पार्वती जशी निघून गेली तसं सगळ्या सृष्टीमधलं मांगल्य गेलं, गोडवा गेला, नात्यांमधला, घराघरांमधनं मिळणारं सात्विक अन्न गेलं. महादेव म्हणाले, ठीक आहे, हरकत नाही, गेलं तर गेलं, सत्य तर ब्रह्म आहे, बाकी सगळं मिथ्या. काही वेळानं महादेवांच्या इथे सर्व साधू संत, जनसामान्य माणसं, पशु पक्षी गोळा झाले आणि महादेवांना म्हणाले, महादेवा, आम्ही भुकेनं प्रचंड व्याकुळ झालेलो आहोत, आम्ही आमची रोजची कामं करू शकत नाही. ऋषीगण म्हणाले की आम्हाला साधं ध्यानही लावता येत नाही, आम्हाला भूक लागलेली आहे महादेवा. महादेव म्हणाले, हरकत नाही, मी तुम्हाला ज्ञान सांगतो. साधू संत म्हणाले, नाही, आम्हाला अन्न हवं, अन्न मिळाल्याशिवाय आम्ही तुमचं कुठलंही ज्ञान ऐकू शकत नाही. महादेव म्हणाले, ठीक आहे. महादेव भिक्षाटनासाठी निघाले. महादेवांना अन्न कुठेही मिळेना. त्यावेळेला त्यांना असं कळालं की काशी क्षेत्रामध्ये फक्त एक स्त्री आहे जी नित्य अन्नदान करते. तिथे जाऊन त्यांनी भिक्षा मागण्याचं ठरवलं. ही स्त्री दुसरी तिसरी कोणीही नसून माता पार्वती अन्नपूर्णेच्या स्वरूपात होती. महादेव तिथे गेले. महादेव भिक्षाटनासाठी आल्यानंतर माता पार्वतीला लगेच लक्षात आलं. माता पार्वतीला महादेवांनी जशी आरोळी दिली भिक्षेसाठी, ओम भवती भिक्षाम देही, तसं पार्वती त्यांना म्हणाली. मग महादेवा, भिक्षेत काय हवं, ज्ञान की वैराग्य? महादेवांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी माता पार्वतीकडे याचना केली, हे माता पार्वती, ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देहीचे पार्व. इतकं श्रेष्ठ असं हे अन्न, हा त्याचा महिमा. त्यामुळं आपण काय खातोय हा आम्ही ओपीडीत आल्यानंतर पहिला प्रश्न रुग्णाला निश्चित विचारतो. तुम्ही काय खाताय किंवा तुम्ही कुठल्या प्रकारचं अन्न खाताय यावरती तुमचं शरीर किती टिकून राहणार हे खूप अवलंबून असतं. तर मग कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आपण निश्चितपणे शरीरासाठी आवश्यक असणारा आहार कशा पद्धतीचा असावा याबद्दल माहिती घेऊयात. धन्यवाद.